दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? प्रसाद किसन जाधव. कुठून आला तुम्ही? हा कुठून आला? नाही, गावच आहे आपलं. तुम्ही चिमणगावचे चिमणगावचीच proper? आहे. आपण काही प्रदर्शनात खेळवणार नाही, फक्त आपल्या दाखवण्यासाठी बांधलेले. किती दाते? आता दोन दाते. दोन दाते. एक पहिली तिची कालवड आहे. हा. पैदास कोणाची? पैदास कानपटका सोन्या बुवांचा. त्याची पैदास. किती वेळ झाली गायची तरी? पहिलीच घेत आता. म्हणजे प्रदर्शनामध्ये नाही उतरव? नाही उतरवली ना. आदत मध्ये पुसेगाव चॅम्पियन आहे. बर. कनेरी मठ 2 वेळा, पुसेगाव 2 वेळा. आजच्या या प्रदर्शनाबद्दल काय सांगाल? प्रदर्शन खिल्लार गोवंश वाढावा, टिकला पाहिजे. घरोघरी खिल्लार गाय आली पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रदर्शन आयोजित करत आहोत. चालेल दादा, धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. दादा नमस्कार. शिवाजी गुरु यांचा सन्मान संपन्न झालेला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? तेजस मुळीकवाडी. कुठून आला तुम्ही? तासगाव मुळीकवाडी. वासराचं नाव काय? कन्हैया. पैदास कोणाची? पैदाशी आपल्या घरच्या बैलाच्या. घरच्या बैलाचं नाव काय? बैलाचं नाव स्वामी. 4.5 महिन्यात आहे. 4.5 महिने. 4.5 महिन्यात. प्रदर्शनात उतरवण्यामागचं कारण की तो प्रदर्शन आहे. पहिलंच प्रदर्शन. पहिलंच आहे प्रदर्शन. चालेल चालेल. माजी सरपंच अधिकराव पवार आर्वी यांचा या ठिकाणी सन्मान सफल होतोय. मच्छिंद्र गणपत जाधव यांच्या शुभास्ते. नमस्कार, माझे नाव योगेश चव्हाण, भंडारमाची. प्रफुल्ल सावंत साहेब आपल्या घरच्या खिलाराची कालवड आहे, 1.5 वर्षाची. पहिल्या पुढच्या लिस्ट जेवढे पुढे खिलार क्षेत्रात एक नामवंत नाव, कंटक क्षेत्रात उज्ज्वल नाव, घरच्या गायचे? घरच्या गायचे. शंभूराज जाधव भाटमध्ये आपलं की तो प्रदर्शन मानायचं आहे? हे पहिलंच प्रदर्शन तिचं. 1 वर्ष 5 महिन्याची कालवड आहे. स्वागत आहे. एक विप्रतिष्ठित व्यक्तिमत्व अमर जाधव हेमंतपूरकर या ठिकाणी उपस्थित आपलं देखील सरचे स्वागत आहे. पुढे तुडवील पाय बी. पैदास कोणाची म्हणायची? भारतीय स्टेट बँक सेमेस प्रतिनिधी रोहन जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आपलं देखील सरचे स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे पुण्याची उद्या शेतकरी आभार. खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचा विचार करणारं गाव म्हणजे चिमणगाव आणि गोरक्ष या ठिकाणी भव्य दिव्य प्रदर्शन या ठिकाणी पार पडायला इच्छितो. आपलं दादा नमस्कार. डॉक्टरची घ्या आमची मुलाखत. या या या. डॉक्टरांनी योगेश मालक आहे. त्यांनी सांगितलंच आता दादानं त्या. तर जसं की मला थोडी आयडिया आहे की तुम्ही पशुवैद्यकीय डॉक्टर पण आहात. बरोबर. तुमचं नाव सांगा पहिला. तुमचं नाव सांगा. माझं नाव महेश अण्णा चव्हाण, भंडारमाची. काय सांगाल या वासराबद्दल? हे वासरू आमच्या घरच्याच गायीची पैदास आहे. बरं. असं काय तिचं काही रेकॉर्ड नाही किंवा बाहेरून काय असं रेकॉर्ड ठेवलं नाही, बाहेरून काय त्याला क्रॉस करून त्याची पैदास तयार केली नाही. घरच्याच दावणीची घरच्याच गायीची पैदास आहे. फक्त तिची जोपासना चांगली आहे आणि हिंदू धर्माचं प्रतीक देशी गाय असावी यासाठी आम्ही आमच्या दारात आणि आमच्या दावणीला ही एक देशी गाय सांभाळलेली आहे. याला कुठलंही चांगलं म्हणजे व्यवस्थित असं रेकॉर्ड नसूनही चांगल्या प्रकारची म्हणजे उत्तम प्रकारचं नियोजन आणि तिचा आहार वगैरे सगळं तिचं जोपासना चांगली झाली आहे. त्यामुळे ह्या तुम्हाला ह्या चांगल्या प्रकृतीची ही गाय दिसते. तुम्ही सांगा, तुम्ही एक डॉक्टर आहात आणि आपण बघतो की ब्रीडिंगकडे भरपूर जण वळतात. बरोबर. मग एखादा ब्रीडर वगैरे चांगली पैदास तुम्ही करण्यामागचं का ठरवलं नाही? पैदास काय चांगली पैदास करावी, एखादा चांगला ओळ भरून वगैरे, हा तर ते का ठरवलं नाही तुम्ही? नाही, आता आम्ही सुरुवात म्हणजे आम्ही पूर्वी तसं आमचं क्षेत्र पहिलवानकीचं क्षेत्र आहे. बरं. या क्षेत्रात 1 वर्ष झालं आम्ही आलोय. तर आता 1 वर्ष झाले त्यामुळे आमची सुरुवात आहे. पण ह्या इथून पुढे आम्ही ब्रीडिंगवरच काम करणार आहे. आमचं जवळजवळ आता 20-25 गायींचं म्हणजे गोठा आहे, फार्म आहे.
पण आता आम्ही इथून पुढे ब्रीडिंग वरच काम करणार आहे सध्या. गटातलं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे याची गायीबद्दल काय सांगाल? आता ही तुमच्या या दावणीला प्रत्येक असणार, आता गटामध्ये तुम्ही कमीत कमी खिल्लार दावणीला असण्याचा काय काय फायदा असतो आपल्याला? खिल्लार दावणीला असण्याचा फायदा म्हणजे तसं म्हणायला गेलं तर हिंदू धर्माचं प्रतीक आहे. आपल्या पूर्वजांपासून खिल्लार गायचं संगोपन केलेलं आहे. पण अलीकडच्या मधल्या काळात कसं जराशी खिल्लार गाय शर्यती बंद पडल्या. त्या काळात खिल्लार गाय बैलांची काय म्हणजे शर्यती नव्हत्या, त्यामुळे कोण पाळत नव्हतं बैल वगैरे. तर त्यामुळे खिल्लार गाय पण म्हणजे कमी झालेल्या भागात म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रात. पण जेव्हापासून शर्यती चालू झाल्या तेव्हापासून खिल्लार गाय पाळायला लागली माणसं. आणि खिल्लार गाय पाहिजेच, आपले हिंदू धर्माचं प्रतीक आहे, त्यामुळे आपल्या दारात खिल्लार गायी पाहिजेच. खिल्लार गायी आपल्या आईच्या समान आहे, त्यामुळे आपल्या दारात खिल्लार गायी असलीच पाहिजे. आणि त्याचे होणारे फायदे तर त्याच्यामुळे जे आपल्या वातावरणात पॉझिटिव्हिटी येते खिल्लार गायीमुळे, ते जेव्हा गायी पाळेल एखादा त्यावेळेस त्याला अनुभवायला मिळेल. नुसतं पाठीवरून हात जरी फिरवला तरी एक वेगळी त्याची पॉझिटिव्हिटी वेगळी वाईब आहे, वेगळा ऑरा आहे. आजच्या प्रदर्शनाबद्दल काय सांगाल? आजचं प्रदर्शन म्हणजे आमच्याच भागातलं श्री काळेश्वर यात्रेनिमित्तचं भरलेलं प्रदर्शन आहे. तर चांगलं एक नंबरचं नियोजन केलेलं आहे गावानं, आणि इथून पुढे असंच होत राहावं, जेणेकरून खिल्लार गायीची माणसात आवड निर्माण व्हावी आणि खिल्लार गायी वाढावी, जगावी, यासाठी चांगलंच पाऊल उचललेलं आहे श्री काळेश्वर यात्रेच्या निमित्त. आणि असंच इथून पुढे घडत राहावं आणि होत राहणार आहे ह्याची आम्हाला खात्री आहे. चालेल दादा, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. वर्षाच्या तेल कारवडकर कोसागत आपल्याला पुकार देतो. गोपालकाने आपल्या या ठिकाणी गोपालक आपण ताबडतोब पुढे येतो. दादा नमस्कार. तुमचं नाव काय म्हटलं? तुमचं नाव काय म्हटलं? माऊली रुपनर, पुणे मावळ सांगली, आपल्याला विनंती आपल्या एवढ्या लांबून इथं हो. काय सांगायला प्रदर्शनामध्ये काय प्रदर्शनामध्ये येण्याचं काय ठरवलं आजच्या? ठरवलं आपली वस्तू आहे ते लेवलची म्हणून आलोया. कोणता वाण येतो साधारण? कोसा खिल्लार मध्ये येतो चित्र. रुद्रा रुपेश बांदेकर आपल्याला बालेवाडी आता जुळल्या गई. प्रदर्शन किती म्हणायचंय? किती प्रदर्शन म्हणायचं? प्रदर्शनीचं 7 वाजता. कसं दररोजचा दिनक्रम काय असतो तुमचा? दररोजचा दिनक्रम काय असतो काय सोबत? काय नाही निवांतच, म्हणजे रेग्युलर सकाळ संध्याकाळ वैरण भरला तेवढंच, बाकीच काय नाही, असं वेगळं काही नवीन नाही. तिचं नाव काय? तिचं नाव आहे लक्ष्मी. लक्ष्मी. आतापर्यंत किती प्रदर्शन केलं? जाईल तिथं प्रदर्शन मध्ये नंबर आहे, असं एक पण प्रदर्शन नाही की ती तिथे गेली आणि तिथे नंबर जाईल, तिथं नंबर आहे. कामथे बोरगाव आपल्याला देखील विनंती आपली कालावधी आपण ताबडतोब पुढे. तिची आता तिच्या मागं कोण कोण आहे दावणीला तुमच्या? तिच्या मागं अजून 5-7 गाय आहेत, 2-3 बैल आहेत. प्रशांत कदम गिरे बैल मग हे खिल्लार जपल्यानंतर काय काय आपल्या दावणीला फरक पडतो? खिल्लार आपल्या जीवनात काय जपण्याच्या काय मागं बदल म्हणजे झाले? काय, ही दारात असलं तर म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी नाही. आणि आपल्याला म्हणजे सचिन संभाजी पवार तिला नवरीवाले ही दावणीला असणं म्हणजे लय मोठं भाग्य आहे. आपल्याला कॉल केलेला आहे. चला. प्रेमराज हनुमंत शिंदे लवकर आपल्याला कॉल केलेला आहे. चालेल दादा, धन्यवाद. या गटामध्ये 14 कालावधी 14 गोपालकांना विनंती ताबडतोब होईल न जवळचा आपण पुढे आपल्यासाठी मांडवे थांबलेले आहेत. बोला. विनंती आपापल्या कालवडींना इथं पाठीमागे जागा केलेली आहे. इथं सख्या खंडामध्ये गाई दाखवून जाणार बघू आहे. शकाल सुंदर खिलार असं प्रदर्शन महाराष्ट्राच्या ज्या इथं आणि चाललेल्या आता आपण खिलार बघतोय महाराष्ट्राच्या सोनाली गुरु चांगली अशी सुरुवात दिलीच आहे. ही गाई म्हणजेच आपण ज्या आता गाई बघणार आहोत ती आपण थोड्या दिवसापूर्वी मुलाखत घेतली होती. त्यामध्ये आपण बघितली होती लवलेवाडीकरांची चिमी. तर ती गाडी आलेली दिसते मला इथे. नवलेवाडीकरांची चिमी देखील आलेली आहे. नमस्कार. कधी आला तुम्ही इथे आज? मी 1 तासभर झाला घेऊन 9:30 वाजता आलो. कोणाकोणाला घेऊन आलाय? कोण आणलाय ही पुशेगाव चॅम्पियन गाय घेऊन आलो. जवळच आहे म्हणले यावं आता गाय गाभण नाही, 3 महिने झाले. हा.
मला आता लागले जवळचं प्रदर्शन जरा यावं भेटून. काय सांगाल आजच्या प्रदर्शनाबद्दल? हे आजचं इकडं पहिल्यांदाच भरलेलं प्रदर्शन आहे. हा, हे कोरेगाव तालुक्यामध्ये चिमणगाव पहिली वेळ प्रदर्शन भरवलंय. हम्म, एक तर त्यांच्या यात्रा कमिटीला मी हार्दिक शुभेच्छा देतो, हम्म. कारण त्यांनी एक चांगली जे देशी गायीची जोपासना आहे बर. ती कशी वाढेल त्या उद्देशाने ते प्रदर्शन त्यांनी ठेवलेलं आहे. हम्म, तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. ही परंपरा पुढं पिढ्याने पिढ्या चालूच राहावी, हम्म, कारण लोक आता देशी गायच्या ऐवजी जर्सी म्हशी तिकडे वळायला लागले. हम्म, पण अशी जर प्रदर्शन व्हायला लागली तर लोक इकडे वळतील हम्म. आणि बैलगाडा चालू राहिला तर पण काही विषयच नाही. हम्म. कोण कुणा बरं आलाय तुम्ही? कोण घेऊन आलाय आज? मी माझी ही पुशेगाव चॅम्पियन गाय आणि तो खोंडे काढलाय दुसऱ्या गायचा. आपल्याबरोबर कोण आले? माझा मुलगा आलाय, माझा भावाचा मुलगा एक आलाय हा. आणि ड्रायव्हर आहे. ती गाडी आहे पाठीमाग आपली. नाही, मी मागून ज्यावेळेस आलो त्यावेळेस गाडीवरूनच ओळखलं की चिमी आलेली दिसते. हा, मी कोल्हापूरला गेली होती कनेरी मठावर हा. मागच्या महिन्यात. किती प्रदर्शन झाली पुसेगाव नंतर? पुशेगाव नंतर हे तिसरं प्रदर्शन आहे. तिसरं प्रदर्शन. हा, कारण आता ती गाव असल्यामुळे जरा लय लांबचा सफर केला की जरा तकलीफ होती म्हणून आम्ही बाहेर काढत नाही. बर. आता हे जवळ असल्यामुळे आम्ही त्याला घेऊन आलोय. गाव आहे का? कुणाला भरलं? ते तुकाराम बुवा जाधव फडतरवाडी, हम्म. त्यांचा तो सुंदर बैल आहे, बर. टोका बैल, त्यांच्या बैलाकडून भरलेला किती महिने झाले आता? तिसरा महिना आहे. आणि कुणाला घेऊन आला तुम्ही? आणि हा खोंड आणलाय, हम्म. कोसा खोंड. त्याने द्यायचा ठरलेला हा तुला? हा, आता हे सहा महिने झाले याला. हा. आता बोलले पेचा तुटला की नेतो. आता ते येतीलच. आपण पितोय, 2 टाइम पितोय अजून मी. हा. पण आता पेचा पण झाला म्हणजे त्याला देऊन टाकायचा. हम्म. त्याला तरी आता भरपूर गिराईक यायला लागले. गिऱ्हाईक जशी पण- तुमच्या माध्यमातून चर्चा व्हायला लागली हा. तशी मला गिरायकाचा फोन यायला लागलं हा. आणि कस्टमर वाढायला लागले. पण आता आपण शब्द दिलाय पुढच्या पार्टीला म्हणल्यावर आपण दुसऱ्यांना काही बोलू शकत नाही ना. त्यात आढावा घेतात का त्याचा की काय कसं काय चाललंय त्याचं हा, वगैरे? मध्ये एक फोन आला होता. ते म्हणले मी जरा बाहेर आहे, नेपाळला आलोय, तिकडून आल्यानंतर मी येतो तुमची गाडी घ्यायला. हम्म. आता हे 2 प्रदर्शन असल्यामुळे मी बी जरा थांबवलं. आता हे झालं की दुसरं प्रदर्शन इकडे आहे ना, वाघाव हम्म. कराडामध्ये. एवढी 2 प्रदर्शन करायचे आणि मग देऊन टाकायचा. मला सांगा की आपण ही प्रदर्शनं करतो, प्रदर्शन केल्यानंतर काय काय अनुभव मिळतो आपल्याला? प्रदर्शनामध्ये कसं असतं, जनावरांची जरा पारख असते, निवड कशी आपली जनावर काय क्वालिटीची आहे ती हे कळतं ना. जनावर जरा निवड प्रदर्शन ठेवल्यामुळं. नंतर आपण नुसतं सांभाळायचं म्हणून सांभाळायचं, मग ते लोक काय म्हणतात तर त्या घरात एक दिवशी गाय पाहिजे, पण जरा क्वालिटीची असली तर त्याच्यात फरक पडतो जरा. आणि वासरं चांगली पडते ती, चांगली जनावर असली की. त्यासाठी जरा प्रदर्शन करणं घेणं पण जरुरी आहे. आता तुम्ही जसं की म्हणताय ताताने दिल्यामुळे वासरू काय आपल्याला देता येत नाही कुणाला, पण चिमीला मागणी येते का? चिमेला मागणी येते, पण आता चिमेला आपण पहिलं सांगितलं तर विकायचीच नाही चिमेला. बर. तिनं आपलं महाराष्ट्रभर भारतभर नाव केलं. त्या गायला देऊन आता मग आपल्याला परत कोण विचारणार? त्यासाठी तिला विकायची नाही, तिला ठेवायची. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. दादा नमस्कार, तुमचं नाव काय? वाघमारे, कुठून आला? सांगोलवर. कुठून? सांगोलवर. एवढ्या लांबून येण्यामागचं प्रदर्शनामध्ये? आनंद, हा. खूप आनंद हम्म. त्या गोष्टी. काय सांगाल? गाईचं नाव काय? चिमी. चिमी. आपण बघितलं तर तिथं नवलेवाडीकरांची जी चिमी आहे ती पण आहे, हिचं पण नाव चिमी आहे. काय सांगाल, हिचं नाव चिमी कशा प्रकारे ठेवलं तुम्ही? कारण का ते कुठल्या बी कार्यक्रमात गेले तर असं नंबर आणल्याशिवाय काय ते माघारी येत नाही. बर. काय वेगळं पण जाणवतं या गाईकडे बघितल्यावर? वेगळे पण म्हणजे कसं जाणवतंय तर ते आम्हाला त्या गोष्टींचा खूप म्हणजे खूप आनंद आहे. बर. हा, आणि आम्हाला एक ती छंदच लागलेला आहे हा. त्यामुळे. किती महिन्याचे? आता 17 महिने. 17 महिन्याचे. कोणाची पैदास? अमोल पैलवान.
बाजाचे मित्रांनो आपण बघू शकाल अमोल पैलवान जे शेकेवाडीचे आहेत त्यांच्या बाजा वळूची पैदास आपण बघू शकाल. काय सांगाले की तो प्रदर्शन म्हणायचं प्रदक्षिण किती आहे 17 आहे जलमल्यापासून चालूच आहे. काय काय प्रदर्शनात रिझल्ट कसा आहे काय सांगाल. पुष्यगाव प्रथम आहे, कनेरमठ प्रथम आहे, बर चंदूर प्रथम आहे, बर आदमापूर प्रथम आहे हां आणि इथं आलोय. मला सांगा की या भागात इथं हे भरतंय प्रदर्शन हे पहिल्यांदाच भरतंय. या प्रदर्शनाबद्दल काय सांगाल नाही, कसं येण्याचं ठरवलं इथे. नाही नियोजन यांचं चांगलं आहे, खूप चांगलं आहे, बर एक अडचण नाही. हं. नियोजन यांचं खूप चांगलं आहे, मस्त आहे. हिच्या मागे धावणीला अजून कोण कोण आहे आपल्या. तिच्या घरी अजून 4 जनावर आहेत, बर जे आहे हां दुसरे एक गाय आहे, हां अशी 4 जनावर आहेत. बरं बरं चालते दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ही पण आपलीच आहे का. हिचं नाव काय म्हटलं. गौरी गौरी. वाण कोणता आहे तो साधारण. शो ढालगाव सोने पैदास आहे. बर हा धनगरी कोसा. तिच्या मागं कोण कोण आहे अजून. हिच्या मागं अजून एक आपल्या घरी वळू बैल एक आहे बर आणि हिच्या एक पुढची कालवड एक आहे घरी आपल्या. बर बर हा. तिचं नाव काय म्हटलं. गौरी गौरी. किती प्रदर्शनं केली. हिचा प्रथम चालू होता. प्रथमच आहे. हा तुमचं नाव काय म्हटलं तुम्ही. माझं नाव संतोष चंद्रकांत खरात, गाव वजरे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. किल्लारचं जतन केलं पाहिजे आपण. हा जतन केलं पाहिजे. तुमचा जो शाळेत वगैरे काय करता तुम्ही शिक्षण. शिक्षण चालू आहे, NCC माहिती चालू आहे. चालेल दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय. सूर्य राजू सावंत, कुठून आला तुम्ही. दसूर, पंढरपूर पासून. नाव काय म्हटलं वासराचं. सरपंच. काय काय हा वासराचं नाव काय म्हटलं. सरपंच. सरपंच. किती वय आहे. 11.5 महिने. 11.5 महिन्याचं. कुणाची पैदास वगैरे काय. उमरणीच्या सोन्याची. बर अजून दावणीला कोण कोण आहे घरी. दावणीला एक आता सोन्या म्हणून एक खोंड आहे त्याच्या एवढाच, बर ते पण 11.5 महिन्यात. हम्म. काजळा खोंड आहे. हम्म. या नादाबद्दल काय सांगाल. खिल्लार क्षेत्राबद्दल काय सांगाल. आता खिलार क्षेत्राबद्दल म्हटलं झालं तर हे आपल्याला नाद आहे हम्म. आणि या नादापासून एक आपल्याला आवड निर्माण होते हम्म. आणि आवड ही आपल्याला ही खूप दिवसापासून एक परंपरा आहे बैलांची हम्म. आणि ते आपण जोपासली पाहिजे. हम्म. दररोजचा खुराक वगैरे काय असतो. हो, दररोजचा खुराक शेंगदाण्याची पेंड, मक्याचा भरडा, बर. गव्हाचं पीठ, हम्म. आट्टा हम्म. एवढं असतं. हम्म. पुढं काय काय नियोजन असतं आता. किती प्रदर्शन म्हणायचं तिचं. याचं 4थं प्रदर्शन आहे. पुढचं काय काय नियोजन. मागचं काय प्रदर्शनात काय काय झालं. नरंदेमध्ये 1 नंबर केला, बर पुसेगावमध्ये 2 नंबर केला, हां परच्या नंतरनं परळीमध्ये 1 नंबर केला, बर आदमापूरमध्ये पण 1 नंबर केला. मागणी आली का मग. आली की मागणी. मग काय ठरलं. काय इच्छा नाही ना द्यायची. परच्याला ही आपल्या धावणीला नाही असं. वासराचं नाव काय. लाल्या. तुमचं नाव काय म्हटलं. स्वप्नील भागवत सावंत. ही कुणाची पैदास. हे तिथल्याच आटपाडे खाणीतला कुणाचे. संतोष कदम. काय काय झालेलं प्रदर्शनामध्ये मागे. एका मैदानात 1 नंबर केला, एका मैदानात 2 नंबर केला. प्रदर्शनात ज्यावेळेस आपलं 1 नंबर 2 नंबर यामध्ये आपण येतो काय अनुभव असतो तो. काय आनंद असतो तो. आनंद वेगळा असतो. गुलाल भेटतो त्यातच आनंद असतो. हम्म. आपल्या छकडीला बी पळतो बैल. बर हा पुढे काय काय स्वप्न आहे.
काय ना आपलं हिंद केसरी बनवायचं तेवढं फक्त. बर दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो तुम्ही बघू शकाल 2 वासरं घेऊन आलेले आहेत ते. आपण मग अशी 1 वासर बघितलं. नमस्कार दादा. तुमचं नाव काय म्हटलं? जितेंद्र विजय नवले, कुठून आला? वाई शेंदूरजत. काय सांगाल या वासराचं नाव काय? ह्याचं नाव वीर. वीर किती महिन्याचा आहे? ह्यो 14.5 महिन्याचा आहे. दाताला कसं आहे? 14.5 महिने आदत आहे. बरं आदत आहे. मैदाना वगैरे काढलं? नाही, प्रदर्शनात. प्रदर्शनलाच. काय सांगाल या खिल्लार क्षेत्राबद्दल काय सांगाल? काय म्हणला? खिल्लार क्षेत्राबद्दल काय सांगाल या? खिलार क्षेत्रामुळं जे आता नाव आहे ते आपलं खिलार क्षेत्रामुळं. किती प्रदर्शनं काढलं आतापर्यंत? आपल्या भागातली तर आम्ही बऱ्यापैकी सर्वी खेळलोय. मेडा, आपलं पुसेगाव, आणेवाडी आणि आता इथं चिमणगावला. खुराक 2 वगैरे बैल काय? आणले ती. हा 2 बैल आणल्यात. बरं. हा आदत आहे आणि ते दुसरा आहे. हा आदत आणि ते दुसरा आहे. तो दुसरा आहे. ती त्याचं नाव काय म्हटलं ह्याचं? ह्याचं नाव वीरा. वीरा. त्याचा खुराक वगैरे काय ठेवता दररोज? शेंगदाणा पेंड, गव्हाचा भरडा बरं. आणि आपलं घरचं गहू, मका भरड असा मिक्स भरडा असते. आता या 2 वासरांच्या मागे अजून कोण कोण आहे दावणीला? अजून 2 बैल घरी आहेत मोठी. बर. सरजा आणि बाजी म्हणून आहे ती. बर. ती बैल एक साईद आहे ती आणि एक चौसा आहे. त्यांचं काय नियोजन असतं? ते वळूसाठीच आहेत. वळूसाठी. वळूसाठी आहेत. चालेल. मित्रांनो आपण आदत बघितला, आता दुसरा बघूया. ह्याचं नाव काय म्हटलं? ह्याचं नाव पैलवान. पैलवान. या दोन्ही पैदाशी कोणाच्या? ही मडळसनाळ काम्याची आहे. बर. आणि तो ते खालना पण कर्नाटकातून घेतला होता संकेत शिंदे डफळापूर. बर. त्या बैलाचं मला वडिलाचं नाव सांगता येणार नाही, पण ओळूचीच पैदास आहे ती, चांगल्या ओळूची. आतापर्यंत किती प्रदर्शन झाली याची? हे आपल्याकडे आत्ता आणून 4 दिवस झालाय. बर. हा नवीनच घेतलाय. आता हे पहिलंच प्रदर्शन आहे त्याचं. कुठली खरेदी? ही आपण स्वप्नील मधने खरातवाडी बर त्यांच्यापासून घेतला. काय बघून घेतलेलं त्याच्यामध्ये? बैलाचं महत्वाचं म्हणजे रागच, फाउंडेशन आणि लाईन महत्वाची मडळसनाळ काम्याची. बर. तापट रागात म्हणून ती घेतलाय ब्रीडिंगसाठी. म्हणजे पुढे वळू क्षेत्रामध्ये उतरवणार? ओळू क्षेत्रासाठीच. ओळू क्षेत्रासाठीच त्याला. आता या दोघांवर स्वप्न काय काय तुमचं? आज तुम्ही या प्रदर्शनामध्ये आलाय, काय सांगाल या प्रदर्शनाबद्दल? काय स्वप्न आहे प्रदर्शनात? म्हणजे कसं ॲक्च्युली नंबरसाठी नाही, पण आपल्या आता इथं म्हातारी माणसं आहे आजूबाजूची गावाला, ती गावाला येऊ शकत नाही आमच्या गावाला, किंवा त्यांना तरी बैल बघायला भेटेल इथं. त्या हिशोबानं आपलं त्यांना म्हणजे एखाद्याकडे गाय असते पण बैल बघायचा असतो जवळनं, इतक्याला आम्ही येऊ शकत नाही. आता इथं समोरासमोर बैल बघितला म्हणणार बाबा आहे शेंदूरजनमध्ये बैल, चला असं वस्तू बैलाच्या डोळ्यातच राग गेले. हां. तुम्ही जसं की म्हटलं तुमच्या दावणीला 2 वळ आहेत, त्यांच्या बुलेट लाईन कोणत्या आहेत? काय नाव आहे? एकाची निवर्गी लाईन बरं. आणि एक तिकोंडी लाईन मधला आहे. बरं. ते कधीपासून तुम्ही वळ क्षेत्रामध्ये आला? 7 वर्ष झाले. 7 वर्ष झाले. याच्या व्यतिरिक्त काय काय करता अजून? नाही, हेच शेती करून आपलं बैलांचंच. चालेल दादा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. चालतंय, धन्यवाद. दादा नमस्कार. तुमचं नाव काय म्हटलं? जामर पटेल. कुठून आला? मरडे. मरडेवरून. तालुका जिल्हा सातारा. काय सांगाल वासराबद्दल? वस्त्र हे कोसा खिलरमध्ये मोडतं. बर. वर्षाच्या आत आहे. हां. वर्ष किती महिन्याचं आहे? किती महिन्याचं आहे? 9.5 महिन्याचं आहे. 3.5 महिने.
किती प्रदर्शन केले आतापर्यंत? ही पहिलेच आहे. मित्रांनो पहिलंच प्रदर्शन आहे. नाव काय ठेवलंय? काय काय? रतन रतन. कसं नाव ठेवलंय? नाव जरा बरं वाटलं मला जुन्या पाहिजे, काय म्हणला? जरा जुन्या ह्याच्यातलं नाव वाटलं बरं वाटलं पण त्याचं आम्ही रतन आठवलं. आमच्याकडे एक रतन नावाचा बैल होता, चॅम्पियन, भारत चॅम्पियन. त्या बैलाच्या ह्याच्यावर मी त्याचं नाव रतन ठेवलं. आणि ह्याचा बाप सर्जा बर आता दादा उमेश स्वामींच्याकडे होता. बर उमेश स्वामींच्याकडनं आता घोडवाले दादा बसले, नवनाथ बसले, बर त्यांच्याकडे आलेला सर्जा. बर. पहिला शेवळाबाईंच्याकडे होता. म्हणजे चांगल्या ब्लड लाईनचा बैल आहे. कुणाची पैदास म्हणलाय? सर्जाची. सर्जाची. हा, डपळापूरला आहे. उमेश स्वामी नागच यांच्याकडे होता पहिला सर्जा देऊ. त्यातनं आता महूदमध्ये आला, चिप महूदमध्ये दादा बसले यांच्याकडे. बर. त्या बैलाची पैदास. आपल्या घरी धावणीला अजून कोण कोण आहे? अजून आपल्या घरी 6 बैल आहेत ती बर मोठी हम्म. पालखीची बैल असतात आपल्याकडे. माझं नाव हनुमान सोपानराव शिंपे मरडे. बर आणि आपल्याकडे 6 बैल मोठे आहेत आता. बर आणि आपला पहिल्यापासून प्रदर्शनासाठी बैल आपण भारत चॅम्पियन बैल सांभाळायची की आता सुरू बारीक वासुरी पण पहिल्यांदा घेऊन आलो इकडे. हा आता आपण मी जयपूरला पण गेलो होतो प्रदर्शनला, अकोल्याला गेलो होतो, सिंधुदुर्ग ओरसला गेलो होतो. सगळ्या प्रदर्शन केलेत. इंदापूर बारामती चॅम्पियन बैल आपलं झालं पहिलं. प्रदर्शनामध्ये आपण वासरू वगैरे आणल्यावर काय फरक पडतो? हे जरा माणसात येतो, जरा व्यवस्थित शांत पहिली म्हणून त्या सवय अशी लावली पाहिजे की शांत उभं राहायला पाहिजे. जरा बुजीरपणा कमी झाला पाहिजे, माणसांची सवय लागली पाहिजे, ही महत्त्व सगळ्यात चांगलं. आणि त्याला वळण लागलं पाहिजे, सगळ्यात मोठं ही महत्त्वाचं. शांतता आणि वळण लागली पाहिजे जनावरांना. अजून धावणीला किती आहेत म्हणला? 7 बैल आहेत अजून. 7 आहेत. ते त्यांचं काय असतं नियोजन? त्यांची शेती कामाची आणि पालखीला असतात आपली बैल दरवर्षी. कोणत्या पालखीला? आणि तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या. बर आपण जवळजवळ 2010 सालीपासून आपल्याकडे बैल दरवर्षी पालखीला आपली बैल नेतात. ज्यांचा मानकरी असेल, मान असेल, ती आपल्यापासून येऊन बैल घेऊन जातात. आमचे वडील सोपान तुकाराम शिंपे मरडे बर. खिलारचे म्हणजे मेन जाणकार आणि चंदू मामा चिंदवली हे पहिले महाराष्ट्राचे पहिले खिलार जाणकार जुने माणसं. बर त्यांचा मुलगा मी मोठा. ते आम्हाला म्हणजे परंपराच आहे पहिल्यापासून खिलार जोपासण्याची. शांत आहे का कसं काय? हे जरा थोडा एक रिशू आहे. बर करंट आहे बापागतच आहे, करंट आहे त्याला. जसं बापाला करंट तसं त्याला करंट. त्याचा बाप्पाला नितीन आबा शेवाळेंनी घेतला होता पळवासाठी. तिथनं परत माघारी इकडे वळूसाठी वळू क्षेत्रात कर्नाटकमध्ये गेला. तिथं उमेश स्वामी नागज यांनी आणला वळू क्षेत्रासाठी. वळू त्यांच्यापासून आता परत आता दादा बसले चिकमूत यांनी आणला, आता त्यांच्याकडे आहे. डफळापूरला यांचं बैल. बर बर बर. मागणी वगैरे येते का वासराला? वासराला मागणी येते का? मागणी येते की, पण आपण आता सुरू आपण द्यायचं नाही आता सुरुवातीला आपल्याला. या प्रदर्शनामध्ये उतरवण्यामागचं कारण म्हणजे कोणते गुण दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये? ह्यात जे खिल्लारला जे लागतात म्हणजे कोसा खिल्लार, बर ते सगळे गुण आहेत. आता शेवट परीक्षेचं काय असं ते आपल्याला काय नंबरचं काय एवढं हे नसतं, पण आपल्या जनावराला जरा सवय लावावी. पहिलंच प्रदर्शन आहे त्याचं. उभं राहायला पाहिजे, व्यवस्थित शांत राहायला पाहिजे, व्यवस्थित चालला पाहिजे. सवय आता लावली म्हणजे पुढं मोठा आहे, त्रास होत नाही त्याचा. शांतता राहिली पाहिजे जनावराला. जरा ॲग्रेसिव्ह होऊन सुरुवात करायची. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.